झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि घरातली लाल मिरची पावडर त्यांनी आणून ठेवायचे, कारण इथे आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा, लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टास्टिक मात्रा. चला, तुमच्याकडे काचेचा ग्लास आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे आणि घरचं तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे. चला दाखवा सर. थोडीशी मिरची पावडर तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकायची आहे. बघा, आता ओळखा याच्यातली चांगली कुठली आणि भेसळयुक्त कुठली. ती चांगली आहे. कुठची? ती ही. नाही नाही, मला असं वाटतं ही चांगली आहे. हा, इकडची. तर आता आपण काय करूया, परत त्याच्यावरती लिंबाच्या रसाचे 1 ते 2 थेंब टाकूया. अरे देवा. आता दिसतं सगळ्यांना, ह्याच्यावर लिंबाचे थेंब टाकले काही फरक झाला, पण ह्याचं काय झालं, रंग बदलला. मग आता ह्याच्यामध्ये नेमकी काय भेसळ आहे हे वरती सगळं तरंगताना दिसतंय. दिसतंय हे वरती, हा आहे लाकडाचा भुसा. आता लाकडाच्या भुशाला रंग लावून मिरची पावडर मध्ये टाकलेलं आहे. आणि हे तळाशी दिसतं सगळ्यांना, दिसतंय हे, ही आहे विटेची भुकटी. आता विटेची भुकटी का टाकत असतील, वजन नाही. पण म्हणजे मला हा एक प्रश्न पडला चे, मगासपासून आपण बघतोय. चल कळलं बुवा, कळलं का बाबा याच्यात भेसळ आहे, पुढे काय करायचं आम्ही आहे ना. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला एक नंबर सुद्धा देणार आहे, टोल फ्री नंबर. तर त्या ठिकाणी ती तुम्ही तक्रार करू शकता. अच्छा, सगळ्यांनाच नंबर देऊन टाका. हा अन्न औषध प्रशासनाचा नंबर आहे. आता आपण पुढची वस्तू बघूया, ते म्हणजे एखादी वस्तू गोड बनवायची. तो गोड बनवताना आपण काय टाकतो त्याच्यात, साखर, गुळ. बरोबर आहे. आता ही कुठली साखर आहे, काचेचं ग्लास घ्या, थोडंसं पाणी आणि जी पिठी साखर तुमच्या घरी असेल थोडीशी पिठी साखर तुम्ही पाण्यामध्ये टाकायची. दिसतंय सगळ्यांना. परत त्याच्यावरती लिंबाचे. आता सगळ्यांनी ह्या पाण्यावरती लक्ष द्या. लिंबाचे थेंब टाकले की काय फरक जाणवतो बघा. काय झालं, पाण्याला काय केलं, फेस आलाय, बुडबुडे आलेत. बरोबर आहे ना. हे पाण्याला फेस किंवा बुडबुडे का आले असतील, काय असेल याच्यामध्ये, कारण लिंबामध्ये ऍसिड आहे, सोडा. आणि ह्याच्यामध्ये कुठला सोडा, खायचा नाही तर धुयाचा. मग जर धुण्याचा सोडा युक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर तुम्हा महिलांना जास्त माहिती आहे. जर तुम्ही जास्त वेळ कपडे धुत राहिलात ना तर तुमच्या हाताची अशाच पद्धतीनं सोडायुक्त पिठी साखर जर आमच्या खाण्यामध्ये आली तर आम्हाला आतड्याचे आजार कुठले, अल्सर सारखे, आतड्यांना जखमा होणं, त्याच्यातनं रक्त येणं, अशा पद्धतीचे आजार ह्या ठिकाणी आपल्याला निश्चितच होतात. आता इथून गेल्यानंतर प्रत्येकानं घरी लिंबू, काचेचा ग्लास, बस, आणि वहीचा कागद, म्हणजे एवढ्या वस्तू. आणि पिवळं झालं तर ओरिजिनल, काळं झालं तर डुप्लिकेट. काळं म्हणजे डुप्लिकेट. अरे पदार्थाबद्दल थोडक्यात काय, घरी जाताना गारीला लिंबू न बांधता तो लिंबू घरी घेऊन जायचा आणि तो पिलायचा. सगळे चेक करा. बरोबर. बरं का, मगाशी तुम्ही तो अन्न प्रशासन खात्याचा नंबर सांगणार होता, तो काय आहे? तो नंबर 1800-222-365. 1800-222-365 म्हणजे 365 दिवस डोक्यात राहील असा नंबर आहे. अन्नामध्ये भेसळ असेल तरच हा नंबर वापरायचा आहे. नाही तर आम्ही हे कुठून घेऊ ते कुठून घेऊ, कावळा अडकलाय, कुत्रा अडकलाय वगैरे नाही. बरं का, आज तुम्ही इथे आलात आणि अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि आमच्या बरोबर आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना केलं. सगळ्यांच्या वतीनं गजानन पाटील साहेब आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. वा वा वा.
तर आता आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या बुधवारी भेसळ न करता शुद्ध मनाने आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा लाईफच्या प्रॉब्लेमवर फॅन्टॅस्टिक मात्रा.